नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन राठोड गॅलेक्सी आयस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण जे काही करंट किंवा चालू घडामोडीची सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीज मध्ये आपण महत्त्वाचे जे विधेयक असतील जे आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्याच्या संदर्भात आपण फक्त बघूया। आतापर्यंत आपण ज्या काही राजकीय घडामोडी होत्या या पूर्ण कंप्लीट केलेल्या आहेत। आजच्या लेक्चर मध्ये आपण सर्व जे काही महत्त्वाचे विधेयक आहेत, 4-5 महत्त्वाचे जे महत्त्वाचे आपल्याला वाटतील ते विधेयक बघूया आणि ते विधेयक झाल्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण आर्थिक घडामोडीला काय करूया, सुरुवात करूया। आर्थिक घडामोडी बघत असताना तुमच्याकडे इकॉनॉमिक्सचं पुस्तक असणं आवश्यक आहे, जे काही तुम्ही वाचत असेल आणि मी जे काही सांगतोय आर्थिक घडामोडीच्या संदर्भात तर त्या सगळ्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला राज्यसेवेच्या अनुषंगाने काय करता येईल, टिक मार्क्स करता येईल। तर चला बघूया आपण आज जे काही विधेयक आहेत या विधेयकाच्या संदर्भात ज्या घडामोडी असतील त्या महत्त्वाच्या बघूया आपण। चला महत्त्वाची विधेयक काय म्हणते बघा। महत्त्वाच्या विधेयकामध्ये पहिलं जे विधेयक आपल्याकडे ते आहे नागरिक सुधारणा विधेयक 2019। हे विधेयक आपल्याला राज्यसेवेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे वाचायचंय। ठीक आहे, नागरिक सुधारणा विधेयक 2019 खूप मोठा वाद सुरू होता। तर राज्यसेवेच्या अनुषंगाने ते प्रीला विचारलं जाईल किंवा मेन्सला विचारलं जाईल, यावेळेला मात्र निश्चितपणे विचारलं जाईल। आता या नागरिक सुधारणा विधेयकानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या काय आहेत, तर काय म्हणतंय, नागरिक सुधारणा विधेयकावरून सध्या देशात बराच गदारोळ चालू आहे आणि याच्यामध्ये जे 6 समुदायाचे अल्पसंख्याक लोक आहेत, 6 समुदायाचे त्यांना भारतामध्ये प्रवेश दिलेला आहे, कशासाठी, नागरिकत्वासाठी किंवा अवैध जे काही आलेले असतील त्या लोकांसाठी। मग आता कुठून कुठून, तर अफगाणिस्तानमधून, पाकिस्तानमधून आणि बांगलादेशातून भारतात आश्रयाला आलेल्या 6 समुदायाच्या लोकांना सामावून घेण्यासाठी हे विधेयक मांडलेलं आहे। किती लोक? 6 समुदाय। हे महत्वाचं आहे। कोणते कोणते समुदाय ते सुद्धा महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे। भारतातील नागरिकत्वासंबंधी ज्या तरतुदी आहेत या कोणत्या कोणत्या बघा, लक्षात घ्या। नागरिकत्व अधिनियम 1955 हा कायदा भारतीय नागरिकत्व कोणाला आणि कोणत्या धर्तीवर मिळू शकते याचं काय करतं, नियमन करतं। आलं लक्षात? मग ते कोणते कोणते नियमन आहेत, तर नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये ज्या काही गोष्टी दिल्या आहेत, कोण आहे, तर व्यक्ती त्या व्यक्तीचा जन्म कुठे झाला असेल, भारतात जर झाला असेल तर तो भारताची काय होऊ शकते, नागरिक होऊ शकते। त्या व्यक्तीच्या पालकांचा जन्म भारतात झाला असेल तर ती, त्यानंतर त्याची नोंदणी करून देशाचे नागरिकत्व मिळवता येतं, किंवा प्रतिकूल परिस्थितीत जे लोक भारतामध्ये आले आहेत आणि किमान किती 11 वर्ष त्याचे वास्तव्य आहे, किती वर्ष, 11 वर्ष, अशा लोकांना काय घेता येतं, भारताचं नागरिकत्व घेता येतं। आता अवैध परदेशी नागरिक कोण असतं? अवैध नागरिकांना भारतीय नागरिकत्व घेण्याची काय मनाई? अवैध म्हणजे कसं, एकतर त्यांच्याकडे पासपोर्ट नाही, विजा नाही, तरी ते इथे येऊन काय राहतात, किंवा पासपोर्ट आणि विजावर आलेले असतील मात्र पासपोर्ट आणि विजाची जे काही डेट आहे ती निघून गेली तरीही हे भारतामध्ये राहतात, अशा लोकांना आपण काय म्हणू शकतो, अवैध परदेशी। आलं लक्षात? मग हे वाचण्याची गरज नाही, एवढं तुम्ही सोडलं, स्किप केलं तरी चालतं। या गोष्टी ज्या आहेत या मेन्सला विचारू जाऊ शकतात, प्रीला काही विचारणार नाही, त्यासाठी त्या सोडून द्या। इकडे काय म्हणताय, बा 2015 आणि 2016 मध्ये काही विशिष्ट गटांना, आता कोणते गट आहेत तेच या विधेयकात दिलेले आहेत। 2015-2016 मध्ये केंद्र सरकारने 2 अधिसूचना जारी केलेल्या होत्या, ठीक आहे। आणि अवैध स्थलांतरित जे गटांना 1946 आणि 1920 जे काही कायदा आहे त्याच्यामध्ये बदल केला होता। हे गट अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधील, कुठे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधील कोण कोण 6 आहेत, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन, कोण कोण 6 गट आहेत हे? पहिला कोण म्हटलं, हिंदू, सीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन, या 6 गटांना काय दिलंय, नागरिकत्वासाठी परवानगी दिलेली, जरी ते काय असतील, अवैध असतील। पुढे काय दिलेलं आहे, आता नागरिकत्व विधेयक 2016, ठीक आहे। 2016 मध्ये, कधी 2016 मध्ये नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडलं गेलं होतं। यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारील देशातील
हिंदू, सीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या 6 अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद विधेयकात नमूद करण्यात आलेली होती. हे लक्षात ठेवायचंय. यासोबतच ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया म्हणजे ओसीआय या कायद्यामध्ये सुद्धा काय करण्यात आलेली आहे, सुधारणा करण्यात आलेली आहे. तर आपल्याला इथे ओसीआय आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन PIO आणि OCI या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. PIO ही सुद्धा गोष्ट तुम्हाला वाचायची आहे आणि OCI सुद्धा तुम्हाला वाचायची आहे. ठीक आहे. नवीन विधेयक सुधारणा 2019 मध्ये जे आहेत हे कधी आणि किती हे महत्वाचं आहे. नवीन जे विधेयक आहे ते 9 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री कुणी अमित शहा यांनी हे मांडलेलं आहे. त्या दिवशी हे लोकसभेत किती मतांनी 311 विरुद्ध 80 हा आकडा महत्वाचा आहे. किती 311 विरुद्ध 80 मतांनी ही विधेयक लोकसभेत पारित झालेले आहे. तर 11 डिसेंबर कधी 11 डिसेंबर ही डेट राज्यव्यवस्थेमध्ये सुद्धा आहे. 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर बरोबर आहे. भारताचं संविधान जेव्हा चालू होतं तेव्हा संविधान सभेचे पहिले अध्यक्ष 9 डिसेंबरला बरोबर आहे आणि परमनंट जे अध्यक्ष आहेत ते कधी 11 डिसेंबरला निवडण्यात आलेले होते. मग इथे सुद्धा त्या डेट आलेल्या आहेत 9 डिसेंबर आणि किती 11 डिसेंबर. ठीक आहे. या रोजी राज्यसभेत किती 125 विरुद्ध 105. राज्यसभेत किती 125 विरुद्ध 5 आणि लोकसभेत किती 211 विरुद्ध 80. ठीक आहे. आणि 12 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर काय केले, स्वाक्षरी केली म्हणजे विधेयक पास. याच्या आधी आपण म्हटलेलं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे विधेयक काय करायचे आहेत, व्यवस्थित वाचून ठेवायचे आहेत. कोणते विधेयक, वित्त विधेयक असेल, धन विधेयक असेल, सामान्य विधेयक असेल, वित्त विधेयक 1 असेल, वित्त विधेयक 2 असेल, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आर्टिकल किती याच्यामध्ये येईल म्हटलं होतं, आर्टिकल 111 म्हणजे राष्ट्रपतीला विधेयकावर संमती देण्याची म्हणजे संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात, विधेयक पुनर्विचार पाठवू शकतात. मात्र पुन्हा ते जर पाठवलं साध्या बहुमताने तरी त्याच्यावर राष्ट्रपतीला आपली परवानगी देणं गरजेचं असतं. काही असे विधेयक असतात जे राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडतात. उदाहरणार्थ एखादी राज्यामध्ये बदल करायचा असेल, नावात बदल करायचा असेल किंवा नवीन राज्य स्थापन करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा राष्ट्रपतीच्या परवानगीची काय गरज असते, प्रथम परवानगीची काय गरज असते, राष्ट्रपतीने ते म्हटलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही धन विधेयक असतात किंवा जे अनुदान विधेयक असतात याला सुद्धा राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते. असे जे विधेयक आहेत असे विधेयक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. या विधेयकानुसार काय म्हणतोय, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधील कोण हिंदू, सीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन असणारे बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकत्व, बेकायदेशीर स्थलांतरितांना काय नागरिकत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दुसऱ्या भाषेत 3 मुस्लिम बहुसंख्य शेजारी देशातील गैर मुस्लिम निर्वासितांना भारतामध्ये नागरिकत्व बनवणे सुलभ करण्याचा या विधेयकाचा काय हेतू आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता यांना अपवाद कोण आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. हे जे काही विधेयक आहे हे विधेयक ईशान्येकडील काही जे देश आहेत, ईशान्येकडील काही राज्य जे आहेत त्यांना हे लागू होणार नाही. जी काही 6वी अनुसूची आहे, कोणती 6वी अनुसूची, या 6वी अनुसूचीतील जे काही राज्य असतील त्यांना हे लागू नाही. इथं दिलेलं आहे. अपवाद कोण कोण आहे, घटनेच्या 6व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले कोण कोण आहे, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासी क्षेत्रांना हे विधेयकातील तरतुदी लागू नाहीत. कोण कोण 6व्या परिशिष्टामध्ये कोण कोण आहे, पहिला कोण आहे आसाम, दुसरा कोण आहे आपल्याकडे मेघालय, तिसरा कोण आहे आपल्याकडे मिझोराम आणि चौथा कोण आहे त्रिपुरा. आणि कितवं परिशिष्ट, 6वं परिशिष्ट, हे लक्षात ठेवायचं इथे. त्यानंतर या आदिवासी क्षेत्रामध्ये जे आहेत, आदिवासी क्षेत्रामध्ये कार्बी आंगलांग हे कुठे आहे, आसाम, गारो हिल्स, मेघालय, चकमा जिल्हा, मिझोराम आणि त्रिपुरा आदिवासी क्षेत्रांचा समावेश आहे. कोणाकोणाचा समावेश आहे 6व्या परिशिष्टामध्ये,
कार्बी आंगलांग आसामचा जिल्हा आहे, गारो हिल्स मेघालयचा जिल्हा आहे, चकमा जिल्हा मिझोराम मध्ये आहे आणि त्रिपुरा या आदिवासी क्षेत्राचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोण कोण अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड या इनर लाईन परमिट रिजन असलेल्या राज्यामध्ये ही विधेयक लागू होणार नाही. कोणाकोणामध्ये? अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड या इनर लाईन परमिट रिजिम असलेल्या बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन हे असं एक कायदा आहे. या कायद्यानुसार त्याच्यामध्ये इनर लाईन परमिट रिजम काय हे सांगितलेलं आहे. आणि कुठे हे इनर लाईन परमिट रिजम? तर मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या क्षेत्रांना सुद्धा ते लागू होणार नाही. आलं लक्षात? ईशान्य भारताच्या स्थानिक संस्कृतीला संरक्षण देणं हे त्यामागचं काय उद्देश आहे. इनर लाईन परमिट हे अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड यामध्ये भारतीय भेटीचे नियमन करतात. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे हा विधेयक आहे. काही गोष्टी विधेयकाच्या संदर्भात काय काय केलेलं आहे याच्यामध्ये बघा. ही गोष्ट लक्षात ठेवायचंय, वाचायचं याला बरोबर. बघा 1955च्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पात्रता पूर्ण केल्यास त्याला नैसर्गिकरणाद्वारे नागरिकांसाठी अर्ज करण्याची परवानगी मिळेल. त्यापैकी एक पात्रता म्हणजे काय होती? व्यक्ती गेल्या 12 महिन्यापासून म्हणजे 12 महिन्यापासून तो इथं असला पाहिजे आणि मागील किती 14 वर्षापैकी किमान 11 वर्ष तो भारतात राहिलेली असावी. किती? 11 वर्ष. हा आकडा महत्वाचा आहे. मागील 14 वर्षामध्ये तो 11 वर्ष भारतात राहिलेला असावा आणि मागील सलग 12 महिने म्हणजे 1 वर्ष तो कुठेच गेलेला नसावा भारताच्या बाहेर. मात्र इथं काय केलेलं आहे की या नवीन विधेयकामध्ये ही जी 11 वर्षाची किमान ही जी काही एक अट होती त्या 11 वर्षाच्या जागी त्याला किती करून टाकलेलं आहे? 5 वर्ष. आलं लक्षात? 11 वर्षाच्या या अटीला किती वर्षावर आणली? 5 वर्षावर. आलं लक्षात? म्हणजे मागील 14 वर्षामध्ये त्या व्यक्तीने किती 5 वर्ष सलग भारतात राहिलेलं असावं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे ही महत्वाची अट याच्यामध्ये काय केलेला बदल केलेला तर याला स्टार करून लक्षात ठेवा तुम्ही. आता ओसीआय नोंदणी रद्द करण्याची पद्धत. ठीक आहे, तर काय काय ओसीआय पद्धत रद्द होऊ शकते त्याच्यामध्ये? केंद्र सरकार पुढील 6 बाबीच्या संदर्भात च्या धर्तीवर ओसीआय नोंदणी रद्द करू शकते. बघा, एक तर फसवणूक केलेली असेल तर, संविधानाबद्दल असंतोष दाखवला असेल तर, युद्धाच्या वेळी शत्रूशी गुंतलेले असेल तर, भारताच्या सार्वभौमाच्या हिताची गरज जर असेल तर, आणि राज्य किंवा जनहित सुरक्षा याच्या संदर्भातून. ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत विचारल्या जाऊ शकतात, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. 2019चं जे विधेयक आहे ते अत्यंत महत्वाचं विधेयक आहे. त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचंय. विधेयकावर आक्षेप वगैरे वाचण्याची काही गरज नाही, वेळ वाचेल. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या वाचू नका, काही घेणं देणं नाही त्याच्याशी. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र सुद्धा वाचू नका. मुस्लिम महिला विधेयक 2019 हे गोष्टी लक्षात ठेवायचं. बा, मुस्लिम महिला विवाहातील हक्काचे संरक्षण विधेयक 2019 याच्यावरून सुद्धा खूप सारा गदारोळ चालू होता. तर हे सुद्धा विधेयक तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. जे काही याच्यामध्ये 3 तलाक पद्धत होती, या 3 तलाक पद्धतीचा याच्यामध्ये काय समावेश आहे. आणि 3 तलाक पद्धत ही जी आहे ती रद्द करून महिलांना जे काही अधिकार दिलेले आहेत किंवा महिलांना जे काही हक्क दिलेले आहेत ते कोणतेही हक्क या विधेयकामध्ये आहेत त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. तर लोकसभेमध्ये सादर कधी केला आणि लोकसभेमध्ये पारित झालेलं 25 जुलै 2019 किती मतांनी? 303 विरुद्ध 182 303 विरुद्ध 82 मतांनी राज्यसभेत पारित झालेलं आहे. मला वाटत नाही की याच्या संदर्भात हे काही विचारेल म्हणून, कारण महिला जे विधेयक आहे त्याच्या संदर्भात कधी पारित केलं, काय पारित केलं या गोष्टी विचारणार नाही. त्या आकड्यावर जाऊ नका तुम्ही. ते पहिलं विधेयक होतं त्याच्यामध्ये आकडेवारी महत्वाची होती. कुणी सादर केलं तर लोकसभेत केंद्रीय कायदा मंत्री कोण? रविशंकर प्रसाद यांनी हे सादर केलेलं आहे. अमित शहानी तिकडे सादर केलं होतं, इकडे रविशंकर प्रसाद यांनी ते सादर केलेलं आहे. ठीक आहे, काय काय तरतुदी आहेत या आपल्याला अत्यंत महत्वाच्या आहेत. बघा, लक्षात घ्या. हे विधेयक संमत झाल्याने त्रिवार तलाक रद्द झाला असून या आधारे पत्नीला सोडल्यास पतीला 3 वर्ष तुरुंगवास. ही गोष्ट महत्वाची आहे. किती वर्ष? 3 वर्ष. 3 तलाक नुसार जर काही झालं तर किती वर्ष? 3 वर्ष काय तुरुंगवास भोगावा लागेल. मग काय काय तरतुदी बघा लक्षात घ्या. पहिली जी तरतूद आहे
त्रिवार तलाक देणे बेकायदेशीर आहे, अशा पतीला किती वर्ष? 3 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येईल. गुन्हा अजामीन पत्र आहे. गुन्हा कसा आहे? अजामीन पत्र आहे. मात्र दंड अधिकाऱ्याकडे जामीन अर्ज करण्याची मुभा असेल. अजामीन पात्र गुन्हा आहे, मात्र तरीही दंड अधिकाऱ्याकडे जामीन करण्याची काय असेल? मुभा असेल. आरोपी पतीला पोलीस ठाण्यात तातडीने जामीन मिळण्याचा मार्ग बंद झालेला आहे. म्हणजे तातडीने जामीन मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. महिलेला स्वतःसाठी आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या, म्हणजे महिलेला स्वतःसाठी आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलांसाठी पतीकडे निर्वाह भत्ता म्हणजे पोटगी मागण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, निर्वाह भत्ता मागण्याचा हक्क आहे. ही रक्कम कोण ठरवेल? दंड अधिकाऱ्याद्वारे निश्चित केली जाईल. म्हणजे न्यायाधीशामार्फत ही काय होईल? ठरवली जाईल. पुढे महिलेला आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा घेण्याचा हक्क आहे. म्हणजे महिलेला आपले जे काही अल्पवयीन मुलं असतील त्याचा ताबा घेण्याचा हक्क आहे. आणि ते ताब्याची जी पद्धत आहे ते कोण ठरवेल? तर दंडाधिकाऱ्याद्वारे ठरवली जाईल. ठीक आहे, मी 3 वर्षाचे जे शिक्षेचं एक विधान आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग. ठीक आहे, तर हे वैद्यकीय आयोग सध्या विचारणार नाही शक्यता, म्हणून याला तुम्ही वाचलं नाही तरी चालेल. ठीक आहे, काही घेणं देणं नाही. बघा, वाचायची गरज नाही याला, सध्या स्किप करून टाकू शकता तुम्ही याला. माहिती अधिकार विधेयक 2019. माहिती अधिकार विधेयक सुद्धा वाचू नका, प्रीला विचारणार नाही. मेन्सला विचारलं जाईल, सध्या प्रीला विचारणार नाही, म्हणून हे सुद्धा वाचू नका, वेळ घालू नका याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काय फक्त बदल काय झालेले आहे बघा, काही गोष्टी थोड्याफार ज्या बदललेल्या आहेत. तर आधी जे आहे याच्यामध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताचा कार्यकाळ किती होता? 5 वर्ष कार्यकाळ होता आणि 65 वर्ष होतं, बरोबर आहे. मात्र आता काय केलेलं आहे? 5 वर्ष आणि 65 वर्ष न ठरवता केंद्र सरकारला ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आधी नमूद होतं त्याच्यामध्ये कलम 16 मध्ये, 13 मध्ये आणि 16 मध्ये 5 वर्षासाठी आणि 65 वर्षासाठी जी नमूद होती ती ठरवण्याचा त्याचा कार्यकाळ कोण ठरवेल? आता केंद्र सरकार ठरवेल. आणि केंद्र सरकार जेवढ्या वेळेसाठी आणि जेवढ्या काळासाठी ठरवेल तेवढं माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त काय राहू शकतात. ठीक आहे, हे जे विधेयक आहे हे वाचण्याची तुम्हाला गरज नाही. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण 2019 प्री साठी हे सुद्धा वाचण्याची गरज नाही. जेव्हा तुमची कंबाईनची प्री होईल आणि कंबाईनची प्री झाल्यानंतर PSI साठी हा विधेयक अत्यंत महत्वाचा आहे. PSI जे काही आहे, PSIच्या यासाठी लैंगिक अपराधापासून मुलांचं जे संरक्षण आहे याच्यासाठी विशेषतः PSIच्या एक्झामसाठी हा तुम्ही वाचा. सध्या वाचण्याची काही गरज नाही. मेन्सला वाचायचंय, प्रीला सुद्धा वाचायची काही गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर मानवी हक्क संरक्षण विधेयकात तर बदल केलेला आहे, हे सुद्धा तुम्ही सध्या वाचू नका. मेन्सला वाचा, कारण हे सगळे कायदे मेन्सला आहेत. मानवी हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2019 जे नवीन बदल झालेले आहे, तर मानवी हक्क संरक्षण कायदा तुम्हाला मेन्सला वाचायचंय, प्रीला वाचायची नाही, म्हणून प्री साठी हे वाचू नका. ठीक आहे, पुढे हे सगळे जे काही हे सगळे जे काही बदल झाले असेल माहिती अधिकारामध्ये ते सगळं तुम्ही मेन्सला वाचा. हा सरोगसी विधेयक 2019 हे अत्यंत महत्वाचं आहे, तुम्हाला हे वाचायचं आहे. IMP म्हणून मी पहिलंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. सरोगसी नियम विधेयक 2019 अत्यंत महत्वाचं विधेयक आहे. याला सुद्धा प्रीच्या संदर्भात तुम्हाला वाचून ठेवायचं आहे. आता सरोगसी म्हणजे काय बघा, इथे शब्द आहे सरोगसी म्हणजे काय, तर सायन्स अँड टेक मध्ये IVF टेक्नॉलॉजी तुम्ही वाचली असेल. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन ही एक टेक्नॉलॉजी आहे. तर हे जर तुम्ही वाचलं असेल, जर ज्या दाम्पत्याला किंवा ज्या स्त्रीला मुलं बाळ होऊ शकत नाहीत, त्याच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये जिथे काही प्रॉब्लेम असेल किंवा जे बिजांड म्हणतो, या बिजांडामध्ये जर काही फलन करण्याची क्षमता नसेल, तर IVF टेक्नॉलॉजी मध्ये काय केलं जातं, तर स्त्रीचं बिजांड आणि पुरुषांचं जे स्पर्म असतं ते एकत्र करून या IVF टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून याला
फलन केलं जातं, निषेचन केलं जातं आणि त्यानंतर काय केलं जातं, एखाद्या स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये टाकलं जातं. बघा लक्षात घ्या, स्त्रियांचं एग सेल आणि पुरुषाचं स्पर्म सेल हे दोन्ही एकत्र केलं जातं आणि त्यानंतर याला फलन केलं जातं, म्हणजे आयव्हीएफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्याला निषेचन केलं जातं आणि त्यानंतर हे जे काही एक भ्रूण तयार होतं, हे भ्रूण एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये टाकलं जातं आणि दुसऱ्या स्त्रीचं जे गर्भ आहे ते किरायाने घेतलं जातं, अशी ती गोष्ट आहे. किरायाने जे गर्भ घेतलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सरोगेट. आलं लक्षात. म्हणून जे काही दाम्पत्य असेल, पुरुष असेल, मेल असेल आणि फिमेल असेल, या दोघांचं जे भ्रूण आहे, जे आयव्हीएफ मध्ये तयार केलेलं आहे, ते भ्रूण ठेवण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी जे गर्भ भाड्याने घेतलं जातं त्यालाच काय म्हणतो आपण, सरोगेसी असं म्हटलं जातं. तर त्यालाच आपण सरोगेसी मदर असं खूप सारं जे नाव आतापर्यंत आलेलं आहे, तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. ठळक वैशिष्ट्य याच्यामध्ये काय, सरळ सरळ त्याच्यामध्ये बघा, ठळक वैशिष्ट्य काय बघा. विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी, म्हणजे जे काही विधेयक आहे याच्या अंमलबजावणीसाठी, विधेयकाच्या अंमलबजावणी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सरोगसी मंडळ तर राज्य स्तरावर राज्य सरोगसी मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि सरोगसी नियमनासाठी प्राधिकरणाची स्थापना सुद्धा गरजेचं आहे. आता एखाद्याला जर सरोगसी मदर म्हणून ठेवायचं असेल तर गरजू दाम्पत्य आणि सरोगेट माता यांनी सरोगसीसाठी संबंधित प्राधिकरणाकडून पात्रता प्रमाणपत्र घ्यायचंय. म्हणजे आता पहिलं किंवा आधी कसं होतं की कोणालाही वाटेल तेव्हा सरोगेट मदर ते अपॉइंटमेंट करू शकत होते, मात्र आता असं करता येणार नाही. सरोगेट मदर जर घ्यायचं असेल तर आधी या मंडळाकडून काय घ्यावं लागेल, प्रमाणपत्र घ्यावं लागेल. आता दाम्पत्यासाठी पात्रता निकष, म्हणजे ज्यांना सरोगेट मदर हवंय, ज्याचं भ्रूण वाढवायचंय, तर दाम्पत्यासाठी निकष काय आहेत, तर विवाहास किमान किती वर्ष झालेले असावेत, 5 वर्ष. म्हणजे 5 वर्ष झाले आहेत विवाह होऊन तरीही मूलबाळ झालेलं नाही अशी व्यक्ती असावी किंवा असं दाम्पत्य असावं. पतीचं वय 23 ते 50 वर्षाच्या दरम्यान असावं. पतीचं वय किती असावं, 23 ते 50च्या दरम्यान. आणि पत्नीचं वय 23 ते 50च्या दरम्यान असावं. आणि पतीचं वय किती असावं, 26 ते 55च्या दरम्यान. दाम्पत्यातील एकाला वंध्यत्व असून, वंध्यत्व म्हणजे मुलं बाळ होऊ शकत नाहीत. ठीक आहे, काय म्हणतोय, दाम्पत्यातील एकाला वंध्यत्व असून अशा दाम्पत्याला कोणते आपत्य नाही, मग ते आपत्य जैविक असो, दत्तक असो किंवा सरोगेट असं कुठलंही नसावं. ठीक आहे, नियमाद्वारे सरकारला इतर निकष सुद्धा घालता येईल, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर जे सरोगेट माता होण्यासाठी तयार आहे त्याच्यासाठी काही निकष आहे, तर ते सुद्धा निकष इथं सांगितलेले आहेत. सरोगेट मातेसाठी काय काय निकष आहेत बघा. संबंधित महिला दाम्पत्याच्या जवळची नातेवाईक असावी, म्हणजे जवळची नातेवाईक असेल तरच त्याला सरोगेट मदर होता येईल. दुसरं, तिचा कधी ना कधी विवाह झालेला असावा व तिला स्वतःचे मूल असावे. बघा, स्वतःचे मूल असावे हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे स्वतःचं मूल नसेल तरी त्याला सरोगेट होता येत नाही. तिचा कधी ना कधी विवाह झाले असेल म्हणजे अविवाहितेला सरोगेट मदर होता येत नाही. तिचे वय म्हणजे सरोगेट मदर जी होणार आहे तिचं वय 25 ते 35च्या दरम्यानच असावं. किती, 25 ते 35. महिलेला आयुष्यात केवळ एकदाच सरोगेट माता होता येईल, म्हणजे पुन्हा पुन्हा सरोगेट माता होता येणार नाही. आलं लक्षात. म्हणजे आतापर्यंत हे एक प्रकारचा व्यवसाय चालवला जात होता, आता त्या व्यवसायावर काय घालण्यात आलेली आहे, बंदी घातलेली आहे. तिच्याकडे वैद्यकीय आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र असावं. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे हे सरोगेट काय विधेयक आहे. या विधेयकानुसार जर अपराधी असेल, या विधेयकानुसार जर अपराधी असेल तर 10 वर्षाची काय शिक्षा इथं दिलेले. शिक्षा काय, व्यावसायिक सरोगेसीची जाहिरात करणे, सरोगेट महिलेचे शोषण करणे इत्यादीसाठी 10 वर्षे कारावास आणि 10 लाख रुपये, म्हणजे किती, 10 लाख रुपये दंड सुद्धा आहे आणि 10 वर्ष कारावास सुद्धा आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. म्हणजे अशा प्रकारे ही विधेयक आपल्यासाठी महत्वाचं आहे. शिक्षणाचा हक्क, सुधारणा 2019. शिक्षणाचा हक्क जो आहे हा सुद्धा मेन्सचा भाग आहे. राज्यसेवा मेन्सला याच्यावर प्रश्न विचारतील, त्यामुळे हा सुद्धा भाग तुम्ही प्रीसाठी विचारू नका. काही नाही, 4थी आणि 5वीच्या संदर्भात जी काही एक्झाम घेणार नव्हतो आपण, आता ती घेण्याची तरतूद आहे. आणि म्हणजे मुलांना
4थीच्या आणि 8वीच्या स्तरावर काय करता येतं, नापास करता येऊ शकतं. आधी ते नापास करता येत नव्हतं, त्याच्यामध्ये सुधारणा, दुसरं काही नाही. ही वाचायची गरज नाही. वैयक्तिक कायदा दुरुस्ती विधेयक 2019 हे व्यवस्थित वाचायचंय तुम्हाला. याच्यावर प्रश्न विचारल्याची शक्यता आहे. वैयक्तिक कायदा दुरुस्ती विधेयक 2019 का, यामध्ये काय, 5 वैयक्तिक कायद्यात कुष्ठरोग हा घटस्फोटाला आधार ठरू नये. कशाला, घटस्फोटाला. ठीक आहे. 5 वैयक्तिक कायद्यामध्ये पुढील कायद्याचा समावेश आहे. हिंदू विवाह कायदा सुद्धा याच्यामध्ये, मुस्लिम विवाह विच्छेद कायदा सुद्धा आहे, घटस्फोट कायदा आहे, विशेष विवाह कायदा आहे आणि हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा आहे. आता इथे काय दिलंय, कुष्ठरोगाचा संबंध आहे. तर कुष्ठरोगाचा संबंध असेल तर हा कुष्ठरोग कशामुळे होतो, जीवाणूमुळे होतो का विषाणूमुळे, तर निश्चितपणे जीवाणूमुळे होणारा हा रोग आहे. मायक्रोबॅक्टेरियल लेप्री नावाचा एक जीवाणू असतो, त्याच्यामुळे हा रोग होतो. तर इथं काय वाचायचंय, सायन्स अँड टेक मध्ये जाऊन जीवाणूमुळे होणारे रोग आणि विषाणूमुळे होणारे रोग वाचायचे. त्याचबरोबर जे काही त्याचे लक्षण असतील, संसर्गजन्य रोग आहे तर संसर्गजन्य कोणते असतात आणि असंसर्गजन्य रोग कोणते असतात हे सुद्धा इथं तुम्हाला वाचायचंय. ठीक आहे. बाकी हे वाचायची गरज नाही. इथं कुष्ठरोगाबद्दल थोडीशी माहिती दिलेलीच आहे. कुष्ठरोग, ठीक आहे. इतिहासातील सर्व रोगांमध्ये कुष्ठरोग हा एक सर्वात जुना आजार आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. हा रोग हॅन्सन रोग म्हणजे HD रोग म्हणून ओळखला जातो. काय, हॅन्सन रोग. हा रोग मायक्रोबॅक्टेरियल लेप्री या जीवाणूमुळे, कशामुळे होणार आहे, जीवाणूमुळे. आणि कसा आहे, संसर्ग रोग आहे, संसर्ग रोग आहे. ठीक आहे. हा रोग प्रामुख्याने हात आणि पाय, स्नायू, त्वचा, नाक, अस्तर, वरचा श्वसन मार्ग आणि डोळा यांना प्रभावित करतो. ठीक आहे. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध या सर्वच लोकांना हा होतो. आलं लक्षात. म्हणजे या पद्धतीने कुष्ठरोग किंवा जे काही जीवाणूमुळे आहे, ह्या जीवाणूमुळे होणारे रोग सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत. अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषद वाचायची काही गरज नाही, हे सोडून द्यायला. हे जे आहे याला वाचायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर हे एक छोटस आहे, काही नाही. लवाद जे आहे ते फक्त दिल्लीला स्थापन करायचे, ते वाचून घ्या. वाटलं तर वाचून घ्या, नाही तर सोडलं तरी चालेल, काही घेणं देणं नाही. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने हे सगळे विधेयक आहेत. पुढे कोणतं विधेयक आहे का, म्हणजे अशा प्रकारे आपण काय बघितलं, जेवढे महत्वाचे विधेयक तेवढे महत्वाचे विधेयक तुम्हाला करायचे आहेत. बाकीचे जे मी सांगितलेले विधेयक ते सोडून द्या. मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचंय. आता पुढच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये जे काही आर्थिक घडामोडी आहेत, या आर्थिक घडामोडीचा अभ्यास करूया. आर्थिक घडामोडी बघत असताना तुम्हाला इकॉनॉमिक्सचं पुस्तक सोबत ठेवायचंय आणि जे जे टॉपिक त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत ते सर्व टॉपिक तुम्हाला वाचायचे राज्यसेवा प्रीच्या अनुषंगाने. आतापर्यंत आपलं पॉलिटीचं झालेलं आहे. या पॉलिटीमध्ये जे 15 प्रश्न असतील, किमान 8 ते 10 प्रश्न आपल्याला करंटच्या संदर्भातून सुद्धा सापडतील. आता इथून पुढे इकॉनॉमिक्स सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला बघायचंय. तर बघूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक घडामोडी. ठीक आहे. धन्यवाद.